पाहतोय या ठिकाणी दुसरा एक मोठी लढत असेल या सामन्यामध्ये। साई एकता बिरवाडी म्हणजेच उर्वी 11 हा संघ सज्ज झालाय आज क्षेत्ररक्षणासाठी आणि फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो म्हणजे साई गणेश सातपाडी संघ। जशी मॅच स्टार्ट होईल नक्कीच आपल्याशी जोडले जातील युसुफ सय्यद सर, मात्र आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत। तर या ऐकूया आपण ही दुसरी मॅच आजच्या रजनीतील। धन्यवाद संतोष पाटील। सर सुनीलजी पाटील यांना विनंती कशाला आपण सन्मान चिन्ह द्यायचे आपलं शुभ असते। सुनीलजी पाटील साहेब या। सुनील पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते पण देणार आहोत सन्मान चिन्ह। तवळे मैदानाच्या आतमध्ये दोन अप्रतिम संघ पाहायला भेटतात। एका बाजूला साई एकता बिरवाडी तर एका बाजूला पाहायला भेटेल साई गणेश सातपाडी। तीन पंच पाहायला भेटतात। एका बाजूला समीर खान तर एका बाजूला प्रदीप पाहायला भेटतात। एका बाजूला पाहायला भेटेल मिस्टर विकी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय। संतोषजी पाटील आपले जोडले गेले सुरेख समालोचक, त्यांचा आवाज आपण पहिल्या सामन्यासाठी एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा पाहायला भेटते। यंदाच्या वर्षामध्ये पर्व 5वा आहे। महाकाळ चषक पंचाळी 2023 स्पर्धा 30 गाव तोच मैदान नवीन स्पर्धा पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल ओपन एक गाव एक अशा प्रकारे 42 संघांना प्रोव्हाइड केले गेले। तर पहिला गोलंदाज यतीन राऊत, स्ट्राइकवर दिवेश पाटील, नॉन स्ट्राइकवर पाहायला भेटेल फलंदाज अभि मात्रे असे दोन सलामी बॅटर। पहिला चेंडू का बॅटने नक्कीच खेळला गेला, श्री गणेश केला जातोय ते म्हणजे साईगण सातपाडी या संघाच्या फलंदाजाकडून आपण पाहतो। आपण प्रेम मात्रे जोडले गेलेत। मॅन्युअल स्कोरर कैलासवासी सुनीलजी मात्रे यांचे सुपुत्र। 1945 संघ जेव्हा सुरुवात केली होती अंडर बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी तेव्हा सुनीलजी मात्रे आपण पाहायला भेटत मैदानाच्या आतमध्ये खेळताना एक दिग्गज गोलंदाज म्हणून त्याची ख्याती पाहायला भेटत होती। यावेळेस हलक्या बॅटने खेळले गेलं, सुरुवात सुरेख आहे। पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा। आज एक मोठा रिवावल सामना सुद्धा पाहायला भेटत। संतोष आज या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये 5 आगमन संघाने नक्कीच प्रवेश केलाय। पॅराडाईज विरुद्ध आगमन सामना हा खूपच मजेदार आणि दर्शनीय असणार आहे, पाहायला भेटेल पुढच्या पॅनल मध्ये। मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॉक्स आउट शर्मामध्ये फलंदाज मैदानाच्या बाहेर दिवेश पाटील बॅक टू द गाउट। विश्वासजी पाटील यांना विनंती करेल सरपाडा भागामधला एक सुरेख खेळाडू, सरपाडा संघामधला वाघ ज्याला आपण म्हणतोय अंडर बॉक्स क्रिकेट ज्याने आपल्या फलंदाजी मधून नक्कीच गाजवले, परंतु क्षेत्ररक्षण कसं करावं अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये 20-22 यार्डच्या या मैदानामध्ये स्वतःला कसं झोकावं, प्रत्येक चेंडूला मैदानाच्या आतमध्ये कसं ठेवावं हे विश्वास पाटीलने दाखवून दिलं। तेच पाहायला भेटतात आमच्यामध्ये नक्कीच आलेत। त्यांना विनंतीशील कृपया करून या आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे। आपण पाहतोय सरपाडा भागामधला एक सुरेख खेळाडू, आपण हिंदीमध्ये एक म्हण आहे छोटा तीर वार करे गंभीर, असा खेळाडू विश्वास पाटील यांचा आगमन झालं। वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल। विनंती करेल दीपेजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचा मानाचा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन विश्वासजी पाटील साहेबांना। दीपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो विश्वासजी पाटील साहेबांना। एक सुरेख भगवा फेटा, मानाचा फेटा तसंच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय। नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील म्हणजेच कीड नावाने जास्तीत प्रसिद्धी भेटली या खेळाडूला। नाणेफेकीचा कॉल नक्कीच गमावलं होतं, प्रथम फलंदाजी दिली गेली परंतु सुरुवात काय केली आहे यतीन राऊत एक्सप्रेस बिरवाडीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखण्याचा यतीन पाहायला भेटा गोलंदाज मागवा सज्ज झालाय। फुलटॉस बॉल, चांगला फटका, फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण। आपण पाहिलं मागील वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याने ट्रॉफी पटकावली तो खेळाडू गोलंदाज मागवर आहे। पाहिलं गेलं तर तब्बल वय वर्ष 40+ आहे, परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण दर्जेदार गोलंदाजी करतोय यतीन राऊत। धावसंख्या पाहायला भेटत धावफलकावरती म्हणजेच 3-5 चेंडूचा खेळ संपले गेले। मोठा प्रकारचा प्रयत्न होता, इनसाइड टॅप केला गेला, फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर सुरेख षटक टाकला गेला। यतीन राऊत पाहायला भेटत आहेत। पहिल्या पॅनलमध्ये पाहायला भेटत आपल्याला 6 संघ असतील। पहिले 3 सामने जर झाले तर आपण ड्रॉ टाकणार मागील 3 सामन्यामध्ये। ही विनंती की आपण प्रत्येक संघनायकाने दक्षता घ्यायची आहे। जो संघ विजय होईल
3 संघामध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत प्रत्येक पॅनलमध्ये. अशा प्रकारे प्रत्येक पॅनलमध्ये 5 सामने असणार आणि एक संघाला आपण क्वालिफाय करणार आहोत सुपर 8 मध्ये. आजच्या दिवसामध्ये 2 संघ सुपर 8 मध्ये असतील. उद्या दिवसामध्ये 3 संघ 3 पॅनल असतील. 3 संघ क्वालिफाय करतील उपांत्य फेरीमध्ये. परवा दिवशी पाहिलं तर 19 तारखेला 2 संघ असतील आणि 1 ग्रामीण संघ. अशा प्रकारे 8 संघ 20 तारखेला याच मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये खेळले जातील. बघूया पहिला षटक संपले गेले मात्र 3 धावा अशा खर्च केल्या गेल्या. नवीन गोलंदाज पाहायला भेटतोय मिस्टर स्वप्नील पाटील, ज्याला डॉन नावाने जास्त प्रसिद्धी भेटली गेली. तो खेळाडू पाहायला गेला तर साईकता बिरवाडीवर ओव्हरऑल क्रिकेट खूप वर्षापासून खेळतो, परंतु अंडरबॉक्स मागील वर्षापासून खेळतो, परंतु स्वतःला साबित केलाय. सुरेख गोलंदाजी करतोय. अशा प्रकारचा गोलंदाज स्वप्नील पाटील. पहिला चेंडू डॉट म्हणजे डेट देतात पंच प्रदीप विश्वकर्मा पाहायला भेटतायत. मुख्य पंच स्कोलिक पंच पाहायला भेटतायत विकी भोईर. ऑफ साइडला पाहायला भेटतायत ते म्हणजेच मिस्टर समीर खान. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये पाहायला गेल्यानंतर 3 पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात आपल्याला. एक छोटा मैदान परंतु वेळ लावणारा. 1 मिनिट प्रदीप, लहान प्रेक्षक आहे मैदानाच्या बाहेर. मागे आपल्या मागे स्वप्न 1 मिनिट थांबायचं आहे. हा प्लीज बाहेर काढा कारण चेंडू लागू शकतो, लहान आहे. काय सुरेख चेंडू पाडासे क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू ते निर्धाव सुरेख सुरुवात. इनिंगची गोष्ट केली ना तर 7 चेंडूचा खेळ संपले गेले मात्र 3 धावा. सलामी बॅटर दिवेश पाटील मैदानाच्या बाहेर. इन्फॉर्म फलंदाज होता, त्याला नक्कीच मैदानाच्या बाहेर धाडलं गेलंय. ते म्हणजे चाणक्य नीती गोलंदाज म्हणलं जातं यतीन राऊत यांच्या माध्यमातून. फटका सुरेख गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. तिकडे खेळाडू पाहायला भेटतं मिस्टर हेमांशू चेंडूला फील्ड करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. डायरेक्ट हिट नक्कीच केली गेली होती परंतु कुठलीही धाव नाही. नक्कीच दीपू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. फटका सुरेख. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा नजारा पेश केला गेला. स्वप्नील पाटील डॉन पाहायला भेटतं. पहिले 3 चेंडू निर्धाव. आपण या खेळाडू सर्वश्री पाहिले तर रग्बीचा खेळाडू पाहायला भेटेल. अशा प्रकारे कबड्डी खेळा खेळाडू, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये काय सुरेख खेळ करतोय. क्रितेश गरज त्याला थोडासा कानमंत्र देतात. पहिल्या 3 चेंडू कुठली धाव नक्कीच खर्च केली गेली नाहीये. फटका सुरेख पाहायला भेटतात. गौरव चेंडू निघून जातो. 1 धावासाठी धावफलक 1 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या अंकावर. 4 चेंडू 4 धावा धावफलकावर. चेतन पाटील सुद्धा पाहायला भेटतात. मागील वीक मध्ये पाहायला गेलं तर नवीन बंधनामध्ये बांधले गेलेत. जीवनाची नवीन इनिंग त्यांनी सुरुवात केली आहे. लग्नाच्या एक सुरेख बंधनामध्ये बांधले, त्यांना सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा असतील. बघूया आपण धावसंख्येची गोष्टी. धावसंख्या पाहायला भेटेल मात्र 4 धावा. यावेळेस खराब चेंडू आहे. या इनिंग्स मधला पहिला वाईट चेंडू टाकला गेला स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे 5. यावेळी हलक्या बॅटने खेळला गेला. निकुंज पाहायला भेटेल. चेंडूला फील्ड करेल तेव्हा परत 1 धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 6 या अंकावर. चेंडूंची गोष्टी 5 चेंडू 6 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकामधला. हलक्या बॅटने खेळला गेला. पाहायला गेलं तर सेन्सिबल क्रिकेट खेळतात मिस्टर भावेश आणि अभि. पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवर गडी बाद झाला मिस्टर दिवेश पाटील. कुठं ना कुठे पाहायला गेलं तर मात्र 7 धावा आहेत. ती 2 षटकांचा खेळ संपला गेला. या षटकामध्ये पाहिलं तब्बल 1 वाईट 3 सिंगलच्या माध्यमातून धावा खर्च केला गेला 4. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या गेल्या. कुठलाही गडी बाद केला नाहीये. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. नाणेफेकीचे कॉल जेव्हा जिंकला होता मिस्टर रोहन गावडे यांनी सांगितलं होतं 30 धावा पर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत त्या निर्णयाला नक्कीच खरं ठरवलंय. पहिल्या 2 गोलंदाजांनी स्वतः संगणक पाहायला भेटतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रोहन गावड. म्हणजेच नाना नावाने जास्त प्रसिद्धी भेटली तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भावेश एका बाजूला अभि. पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे धावा बनवायची. थोडासा अडचणीमध्ये संघ आहे. इकडून सावरावा लागेल. 12 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आपण हिंदीमध्ये मन सांगतो ना, मुश्किल तो है वक्त है गुजर जाएगा. पण यावेळी थोडासा मुश्किलामध्ये आहे संघ. नक्कीच वेळ निघून जाईल. इकडून स्वतःला थांबावं लागेल. 12 चेंडूमध्ये तब्बल 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील चांगला धावा संख्या रत्नासाठी.
ब्रेक चेंडू फटका सुरू एक चांगला क्षेत्ररक्षण सार्थक घरात पाहायला भेटतो आपल्याला सार्थक घरात पाहायला भेटतो चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले एकेरी धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अंकावर 8 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 13 चेंडूचा खेळ संपला गेला दिवेश पाटील बॅक टू द आउट आहे अजून पाहिले तर अर्चूसारखा फलंदाज असेल अभय सारखा खेळाडू पाहायला भेटतोय आज संघामध्ये आपल्याला फटका सुरेख थोडासा फंबल झालाय चेतन पाटील धाव घ्यायचा प्रयत्न अभि मात्रे धावची चेपामध्ये मैदानाच्या बाहेर आपण सांगतो विकेटवर धावत असताना 3 शब्द आपल्या मुखामधून येणं गरजेचं असतंय चल नको थांब परंतु इकडे कुठलाही कॉल केला नाही आणि या कॉल नसताना मोठा गडी बाद झाला अभि मात्रे मैदानाच्या बाहेर धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच या स्पर्धेला नाव दिले गेले महाकाळ चषक 2023 पंचाळी वन मॅन शो आयोजित स्पर्धा महाकाळ म्हणजे तुमचा काळ खराब असला ना तर महाकाळ तुमचा नक्कीच साथ देतील असं स्लोगन या स्पर्धेच्या माध्यमातून दिले गेले ओम नमः शिवाय हर हर महादेव यांचं नाव म्हणजेच महाकाळ पाहिलं गेलं तर या स्पर्धेमधला कोणाचा काळ बिघडणार कोणाचा काळ चांगला घडणार महाकाळ नक्कीच ठरवतील पाहिल्यात सध्याच्या घडीमध्ये थोडासा काळ बिकट आहे साई गणेश सातपाडी या संघाचा आतापर्यंत या इनिंग्स मध्ये ब्रेक चेंडू सुरेख गोलंदाजी सरप्राईज केला होता पंच नक्कीच चर्चा करतात आपण सांगतो ना मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पंच चर्चा करतायत काही ना काही खर्च नक्कीच होतोय यावेळेस निजाव चेंडू आहे प्रदीप आणि मिस्टर विकी थोडी चर्चा करतायत बघूया काय घडेल बोट वरती भावेश मैदानाच्या बाहेर आणि हा एक्सप्रेस दाखवतोय तो म्हणजेच गोलंदाज मिस्टर रोहन गाबाड धन्यवाद डीजे तर DRS घेतलं गेलंय चला विनंतीशील पंच यायचंय अंकुश भोईर आपण या DRS म्हणलं ना तर डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहायला भेटते प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल आपण पाहतो युनायटेड प्रॉपर्टीज तसंच पाहायला गेलं तर आमचे मान्यवराचे बॅनर आहेत रिस्क टू मनी सुद्धा आम्हाला पाहायला भेटेल शेअर मार्केटिंग क्लासेस अप्रतिम सपोर्ट या स्पर्धेला आणि नक्कीच पंच मैदानाच्या आतमध्ये जातील आपण निर्णय कळवतील प्रदीप विश्वकर्मा लेग अंपायर आहेत बोट वरती केले गेले आणि भावेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर एक सुरेख कॅमेरा वर्क नवीन कॅमेरामॅन पाहायला भेटत मुनीत कुडू पाहायला भेटत मॅन फ्रॉम भाडोळे एक सुरेख अप्रतिम काम कॅमेराच्या माध्यमातून आपण पाहतो जतीन भाडला बिलोंग करायचे त्याच भागामध्ये पाहायला भेटतायत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभय म्हात्रे पाहायला भेटतायत एक दर्जेदार एक्सपिरियन्स खेळाडू आहे अनुभव आहे आपण पाहिलं अंडर बॉक्स क्रिकेट खेळताना जास्त वर्ष कोणाला झालं तर अभय म्हात्रे पाहायला भेटत एका बाजूला पाहायला भेटत यतीन राऊत दोन्ही खेळाडूंकडे एक्सपिरियन्स खूप वर्षाचा आहे अनुभव आहे एक दुसऱ्याच्या विरुद्धमध्ये खेळता कशा प्रकारे परफॉर्मन्स करतील अभय म्हात्रे या सामन्यामध्ये रोहन टू अभय ब्रेक चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या आल्या पावलाने मैदानाच्या बाहेर पाठवलंय अभय म्हात्रेला 0 चष्मा घालून बॅक टू द आउट चौथा गडी बाद होतोय साई गणेश सातपाडी या संघाचा धन्यवाद डीजे मास्टर नंदकुमार म्हात्रे साहेबांना विनंती असेल कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या तसंच मोहन भोईर साहेबांना सुद्धा विनंती असेल कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर या आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा खेळाडू तसंच खेळाडू रसिकांचा या स्पर्धेमधून आम्ही हार्दिक स्वागत करतोय सरपंच चषक आयोजक आपण पाहतोय राकेशजी परदेश साहेब यांचं आगमन झालं वेलकम सर राकेश परदेश आपण सुद्धा हार्दिक स्वागत तसंच पाहायला भेटत रोहन गावड गोंदी माकोर ऑन हॅट्रिक असतील त्याचे पिताश्री त्यांचं आगमन झालं वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल काका आपलं सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये ऑन हॅट्रिक असेल रोहन गावड स्ट्राईकवर
प्रितेश हा प्रदीप चेंडू बोर्डवरती आणि या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पटकवणारा वडिलांच्या पावलांना नक्कीच मान देणारा रोहन गावड ठरतोय. त्यांच्या पावलांचं नक्कीच आगमन झालं आणि हॅट्रिक विकेट घेतोय रोहन गावड. सुरेख गोलंदाजी आणि पाहायला गेला तर या षटकामध्ये 5 गडी बाद केले गेले. धावची जोरामध्ये 1 गडी बाद झाला, 4 गडी बाद झाले. धावची जोरामध्ये 1 गडी बाद झाला. त्यानंतर 2 स्टंपिंगच्या रूपामध्ये आणि 1 क्लीन बॉलच्या रूपामध्ये काय गोलंदाजी करतोय. मोहन भोईर साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यानंतर जो सामना असेल विनंती असेल प्रेषित मैदानाच्या बाहेर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल पाहायला भेटतोय. अर्चूल अजूनही पाठवलं नाहीये, आहे नॉन स्ट्राईकवर आहे अर्चू. चला मुरली फायटर आणि आगवन किंग दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचं आहे. येत असताना आपली एंट्री फी आपल्या बरोबर घेऊन यायचं आहे. आयोजकाचा कॉल आहे, दक्षता घ्या. शेवटचा चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. सार्थक पाहायला भेटेल चेंडूला फील्ड करेल. त्या परत एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकेरी पुढे ससावेल. 3 षटकांची समाप्तीने धावसंख्याची गोष्ट केली मात्र 9 धावा धावफलकावर. 5 गडीच्या मोजल्यावर 9 धावा. चला विनंतीकर आगवन किंग विरुद्ध उमरोली फायटर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये आणि येताना आपली प्रवेश फी आपल्या बरोबरीने घेऊन या, अन्यथा नाणेफेकीचा कॉल केला जाणार नाही, दक्षता घ्यायची आपण. मी विनंती करेल व्हॉलेंटियर्स आयोजक परी म्हात्रे तसंच विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये देऊन दक्षता घ्या. ते आपण ब्लॅक स्क्रीन लगावलंय आणि ते येल्लो आपण जी बाउंड्री लाईन पडदा मारलाय त्याच्यावर कुठल्याही खेळाडूंनी किंवा लहान खेळाडूंनी पडदा खेचायचा नाही, प्लीज दक्षता घ्या आपण. तर गौरव पाहायला भेटते 9 धावा धावफलकावर. 3च्या सरासरी आता पण धावा जमा केल्या गेल्या. कपिल पाटीलचा फटका चांगला खराब क्षेत्ररक्षण. या इनिंग्स मधला पहिला चौकार कपिलच्या बॅट मधून हा येतो महाकाल चौकार. सायकल सातपाडी संघाच्या इनिंग्स मधला धावसंख्या पाहायला भेटते डबल फिगर मध्ये 13 धावा धावफलकावर. धन्यवाद डीजे मास्टर उर्वी डीजे आपण पाहायला भेटते. एका बाजूला उर्वी साईकता बिरवाडी तर एका बाजूला साई गणेश सातपाडी असा संघ मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट चेंडू फटका असून एक टॅप केला गेला. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार कपिलच्या बॅट मधून. येतोय महाकाल चौकार. वाजव. मास्टर. चला विनंती असेल आगवन किंग आणि उमरोली फायटर टॉस साठी लगेच या. विनंती असेल तर पहिल्या 2 चेंडूवर 2 हल्ले बोलले गेले. डेथ ओव्हर मध्ये कपिलने सुरुवात चांगली केली आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. येणारी 4 चेंडू खेळ बाकी आहे. इकडून जर 2 चौकार 25-26 धावाचा लक्ष चांगला बॅटल पाहायला भेटेल. नेक्स्ट इनिंग मध्ये इकडून नजरा असतील संगनायक दिवेश पाटील यांच्या मिस्टर कपिलवर. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार नक्कीच खेचले गेलेत. तिसरा चौकार येईल का? चांगला क्षेत्ररक्षण परंतु धावच्या चर्वामध्ये मैदानाच्या बाहेर. आपण सांगतो ना ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, चौके का जवाब विकेट से दिया गया. गडी बाद होतो 6वा तो म्हणजेच कपिल. बॅक टू द आउट. धन्यवाद. चला बॅटर लगेच पाठवायचं आहे. बसन चला घाई करा. दिवेश जास्त वेळ घेऊ नका प्लीज. प्रत्येक संघाला कॉल असेल मात्र 20 मिनिटाच्या आत आपल्याला इनिंग्स पूर्ण संपवायची आहे. मोहन भोईर साहेबांचं स्वागत विनंती करेल. सौरभ भोईर या आपल्या शुभ हस्ते पण मोहन भोईर साहेबांचं स्वागत करणार आहोत. या मोहन सर आपण स्वागत करून घेऊया. आपण पाहतो भारताची प्रथा आहे प्रत्येक अतिथींना आपण स्वागत समारंभ करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाहायला भेटत आपल्याला. नॉस्टॅकेनवर सुरेख चेंडू पाहायला ब्रश केला गेला. हा गौरवचं कमबॅक आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, तदनंतर धावची चेंडू 1 गडी बाद, तदनंतर निर्धाव चेंडू. आपण पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जात आहेत मोहन साहेबांना सौरभ यांच्या शुभ हस्ते. तदनंतर विनंती करेल बॅटची बाहेरची गडा लगेच लगावली गेली. पहिल्याकडे तर 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या
18 धावा. नक्कीच रोहन गावडेंचे पिताश्री निर्देशील महेंद्र काका या आपलं सुद्धा स्वागत असेल. महेंद्र गावड साहेब संकेतजी पाटील यांच्या शुभ हस्ते पण स्वागत करणार आहोत. पॅरासिप केला गेला सुरेख फटका चांगला क्षेत्ररक्षण एकेरी धावाने म्हणावं लागेल समाधान. धावसंख्या पाहायला भेटते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडीच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत त्या 19-20 धावांची गरज विजयासाठी. प्रत्येक षटकामध्ये 5ची सरासरी घाटावी लागेल विजयासाठी. ती म्हणजे संघ पाहायला भेटेल उर्वी 11 पुरस्कृत साई एकता बिरवाडी. चला टॉस साठी या विनंती करेल आमच्यावर जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये संतोषजी पाटील एका बाजूला आगवन किंग तर एका बाजूला उमरोली फायटर. ओव्हर टू संतोष पाटील. थँक्यू. आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत दोन संघादरम्यान. जिथे नवीनच दोन संघ असणार आहेत या पंचाळीच्या मैदानावर जर पाहिलं तर एका बाजूला उमरोळीचा संघ म्हणजेच उमरोळी फायटर संघ सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल आगवण किंग हा देखील आगवणचा नवीनच संघ आहे. या दोन संघामध्ये टॉस बॉक्स खाली करून घ्या. विकास माछी टॉस बॉक्स मधून खाली करा प्लीज. चला विनंती करेल नंदकुमार माते साहेबांचं स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर असतील सौरभ भोईर या नंदकुमार म्हात्रे साहेब या आपलं स्वागत केलं जाईल. सौरभ भोईर यांचे शुभ हस्ते नंदकुमार सर या आपलं सुद्धा स्वागत केलं जाईल. चला आपण बोलूया टॉस कडे. संतोषजी पाटील. यस इथे मात्र आपण पाहतोय नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत आणि यस दीपेश पाटील यांना विनंती करतो या दीपेश पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत या पुढील सामन्याचा. जिथे दोन संघ आपण पाहतोय आज नव्याने सुरुवात केली उमरोळीने नव्याने सुरुवात केली आगवण किंगने. आगवणचे जर पाहिले तर खूप मोठे फॉलोवर्स आहेत इथे कारण की आगवणची पब्लिक जर पाहिली तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल. ते दोन कर्णधार एका बाजूला हर्ष दुसऱ्या बाजूला आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. यस कॉल येतोय आणि हर्ष या ठिकाणी नाणेफेकीचं कौल आपल्या बाजूला झुकवलंय. हर्ष काय डिसिजन असेल तुझा? क्षेत्ररक्षण. आज जर पाहिलं तर आगवण म्हटलं तर एक चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी जाणला जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर क्षेत्ररक्षण करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? कमीत कमी. आणि जर विचार केला हे आयोजन आणि ही पब्लिक आपण पाहतोय नवीन संघ आज आलाय उमरोळी काय वाटतंय तुला या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं असं नियोजन आहे खेळायला खूप मजा येईल. यस जाऊया आपण आधी जर पाहिलं तर नवीनच आलाय संघ. आज जर पाहिलं तर पूर्ण पब्लिक आहे तुमची आगवण संघाची पब्लिक आपण पाहतोय आणि या पब्लिक समोर खेळताना फलंदाजी करायची तर किती धावा जमवणार? 35 पर्यंत प्रयत्न करू आम्ही. आणि डेलीचा हा संघ खेळतो जर पाहिलं तर आगवण गावामध्ये. या ठिकाणी जर पाहिलं तर कसं वाटतंय कारण की पंचाळीचं हे गाव आहे पंचाळीचं मैदान आपण पाहतोय. याआधी आपण पुढे मैदान पाहिलं होतं आता मात्र हे नवीन मैदान आहे. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटते. यस धन्यवाद असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांचं. आणि ओव्हर टू कमेंट्री बॉक्समध्ये जाऊया जिथे युसुफ सय्यद कारण की मॅच क्रुशल आहे. धन्यवाद संतोष. तर बघूया आपण 20 धावांचा लक्ष ठेवलं. पहिला 3 चेंडून मात्र 1 धावा खर्च करतोय आदित्य. तर क्षमता आहे ती म्हणजेच संघ पाहायला भेटतोय. साईगणेश सातपाडी संघाकडे सुद्धा गोलंदाज पाहायला भेटतील आपल्याला. आज आपण पाहतोय हर्षद पाहायला भेटत नाही गोलंदाज त्यांनी जागा आदित्य सांभाळतोय. फ्लेक केला होता काल मनगळच्या साह्याने परंतु दिवेश पाटील पाहायला भेटतोय चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या पाहायला भेटेल अपलकावरती म्हणजेच 2-4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 20 धावांचा पाठलाग करताना संघ पाहायला भेटतो म्हणजेच उर्वी 11 साई एकता बिरवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजूला साई गणेश सातपाडी. तो बोलिया मैदानाच्या आतमध्ये आदित्य प्रत्येकदा ऑफ ब्रेक चेंडू फटका सुरे गॅप मध्ये शोधला गेला. सार्थकच्या बॅटमध्ये होतोय महाकाल चौकार वाजव.
सर धन्यवाद. तवळे मैदानाच्या आतमध्ये सार्थच्या बॅटमधून चौकारला. त्यानंतर पाहिलं गेलं तर धावा ससावले 6 अंकावर 5 चेंडू 6 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. 2 निर्धाव 2 सिंगल 1 चौकारीच्या मदतीने फटका सुरेख बॅक टू बॅक येतोय. सार्थच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या 12 बट्टे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 10 बिनगडी बाद. तवळे आपण एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 10. नरेशजी मात्रे यांना विनंती करेल कृपया करून म्हणून आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज. नरेशजी मात्रे साहेब. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या पाहायला भेटे धावफलकावर तब्बल 10 मात्र 10 धावांची गरज. नवीन गोलंदाज दिविश पाटील पाहिलं गेलं तर योगेश यांना थांबवलं गेलंय. योगेश पाहायला भेटे यष्टनच्या मागे एक अनुभवी गोलंदाज त्यांना थांबवले गेले. लेग ब्रेक चेंडू कट केला गेलाय. सुरेख गोलंदाजी बीट करतो कृतेश घरत यांना मिस्टर दिवेश पाटील. स्लोवन चेंडू टॅपचा फटका हा येतोय कीर्तीच्या बॅट मधून. महाकाल चौकार. धन्यवाद. यावेळेस पाहायला गेलं तर बोर्डवरती फलंदाज मैदानाच्या बाहेर. धावसंख्या पाहायला भेटे धावफलकावर 14. पहिला गडी बाद झालाय कृतेश मैदानाच्या बाहेर. यानंतर आगवन किंग विरुद्ध उमरोली फायटर असा सामना असेल. उमरोली फायटर या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्राचा स्वीकार केले आमंत्रण दिलंय ते म्हणजेच आगवन किंग या संघाला. तर आगवणकर आपण पाहायला भेटतात या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या चोही बाजूला, कारण की 5 आगवन संघ या स्पर्धेमध्ये समावेश केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निकुंज राऊत. बघूया आपण एकेरी धावाने समाधान मानावे लागेल. धावसंख्या 1 पुढे ससावेल. धावसंख्या 15 धावा. धावफल कपवर 1 गडी बाद झाल्या. मात्र 5 धावांची औपचारिकता नक्कीच पाहायला भेटते, कारण की येणारे चेंडू पाहायला भेटतील. 15 चेंडूने 5 धावांची गरज आहे. माफ करा 11 धावा यावेळेस पाहायला भेटतात आपल्याला. ते म्हणजेच शेवटचा चेंडू आहे. ज्यावेळेस रिव्हर्स फटका खेळला गेला. एकेरीचा धावसंख्या 2 पोहोचली ती म्हणजेच 16 अंकर. मात्र 4 धावांची गरज. तेवढे आपण 4 धावांची गरज. प्रितेश पाहायला भेटतो नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेग बाहेर होता परंतु चेंडूला स्टेअर केला गेला. 1 धावासाठी धावफलक 2 पोहोचेल ती म्हणजेच 18 धावा 17 धावा धावफलकावर. यावेळेस पाहिलं गेलं तर टॅप करायला नॉस्टाकडे थ्रो केला गेला. 1 धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 18 अंक. मात्र 2 धावांची गरज. यावेळेस फटका सर खेळ खल्ला. सामना विजय झालाय तो म्हणजे संघ साईकरा उर्वी 11 साहित्य बिरवाडी सामना विजय झाला. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच यायचं प्लीज मिस्टर रोहन गावड, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पटकावली. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला नाना लगेच या मॅन ऑफ द मॅच साठी. यानंतर पुढील सामना आपण सुरुवात करणार आहोत. लो स्कोरिंग सामना पाहायला भेटला. हार्ड लक साई गणेश सातपाडी आणि कॉंग्रॅच्युलेशन साहित्य बिरवाडी हा संघ. यानंतर आपण पाहणार आहोत एका बाजूला आगवन किंग तर एका बाजूला पाहायला भेटेल तो म्हणजेच उमरोली फायटर. विनंती करेल साई गणेश सातपाडीचे संघनायक आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर या सन्मान चिन्ह घेण्यासाठी. रोहन या आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज.
चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करेल.